पण आपल्या किचनमध्ये विदर्भ स्पेशल शेंगोळे प्रकार करणार आहोत. हा प्रकार थंडीतच करतात विशेषतः. आता आपल्याकडे पण हळूहळू थंडी सुरू होईल म्हणून मी तुम्हाला आधीच करून दाखवते. तर त्याच्यासाठी मी घेतलेलं साहित्य दाखवते. हे 2 चमचे बेसन घेतलं आहे, 2 चमचे गव्हाचं पीठ आणि 2 चमचे ज्वारीचं पीठ, अशी मी पिठं घेतली आहेत. हे हुलग्याचं म्हणजे कुळथाचे सुद्धा करतात, पण आज मी तुम्हाला हे करून दाखवणार आहे. तर ही पिठं आपण सगळी मिक्स करून घ्यायची असतात. अशी पिठं सगळी मिक्स करून घ्यायची. तर त्याच्यासाठी हे मी एक वाटप करणार आहे. मिरची, आलं आणि लसूण हे वाटप करणार आहे आणि त्याच्यात जिरं घालणार. मिरची, आलं, लसूण आणि जिरं. असं हे आता आधी मी हे वाटप करून घेते आणि पुढे तुम्हाला पीठ भिजवून दाखवते. हे बघा, असं आपलं दरदरीत छान वाटप झालेलं आहे. याच्यात मी कोथिंबीरही घातली आहे, हे छान वास येतो म्हणून सांगायची राहिली तुम्हाला, पण कोथिंबीर पण घातली आहे. तर यातलं थोडं वाटप मी त्या पिठात घालणार आहे. नंतर थोडीशी हळद आणि मीठ. मी आता हे वाटप घातलं आहे, किंचित हळद घातली आहे आणि मीठ घातलं आहे. तर हे आपण पीठ पाण्यानं भिजवून घेणार आहोत. जसं आपण पोळी भाकरीला पीठ भिजवतो तसं हे भिजवून घेणार आहोत. आपल्या घरात ज्या मानानं माणसं असतील त्या मानानं आपण ते करायचं. आम्ही आता 2-3च आहोत, त्या मानानं ते मी करते आहे एका वेळेचं, म्हणून मी हे थोडं थोडं पीठ घेतलं आहे. पाणी घालून भिजवून घेऊया. हे बघा, हे आपलं आता हे पीठ मळून झालं आहे. तोपर्यंत मी इकडे आपलं फोडणीला टाकते. हे पीठ मळायला घेते. तिकडे पाणी फोडणीला टाकणार आहे, शेंगोळ्याचं पाणी. हे पीठ मळून घेतलं आहे चांगलं. आता दाखवते तुम्हाला. आता मी 2 चमचे तेल टाकलं आहे, त्याच्यावर जिरं टाकलं आहे. जिरं, मोहरी, तर ही आपली फोडणी छान तयार झाली. चांगलं जिरं मोहरी तडतडली. त्यावर आम्ही कढीपत्ता टाकला आहे आणि आल्याचं वाटप टाकणार आहे. आलं, मिरची, कोथिंबीर आणि लसूण असं मी वाटप टाकलं त्याच्यावर. हा खमंग वास सुटलाय छानपैकी. तर त्याच्यावर आपण हळद घालणार आहोत. हळद आणि हिंग. हिंग हा पोटालाही चांगला असतो, काही आपल्याला बाधत नाही म्हणून हिंग घालायचा असतो आणि वासही चांगला येतो. आणि हळद. तर आपलं छान खमंग फोडणी आपली तयार झाली. तर त्याच्यावर मी पाणी ओतणार आहे. त्या मनानं आपण हे करायचं. तर मी 2 वाट्या पाणी घातलं. तर ते चांगलं उकळी येईपर्यंत आपण इकडे शेंगोळे वळणार आहोत. जसं आपण कडबोळं करतो तसं हे करायचं. असे करायचे. गोल करा, लांबट करा, म्हणजे आपल्याला हव्या त्या आकाराचे आपण शेंगोळे वळायचे. थोडक्यात म्हणजे काय, आपल्याला हव्या त्या आकाराचे किंवा कडबोळे टाईप वळलं तरीही चालतं. असे आता आपण मी वळून घेते, दाखवते तुम्हाला. झटपट प्रकार आणि पोटभरीचा होतो. विशेषतः रात्री वगैरे आपल्याला कंटाळा आला आहे, बाहेर थंडी आहे, तर अशावेळी हे गरमागरम शेंगोळे करायचे आणि खायचे. पोटभरीचा होतो. आता मी त्याच्यात फक्त मीठ घालणार आहे, बाकी आपलं सगळं घालून झालेलं आहे.
उकळी आली चांगली की आपण हे शेंगोळेही त्याच्यात सोडणार आहोत. करू ते उकळी आलेली आहे तर त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. शेंगोळ्यात थोडं मीठ घातलेलं आहे पण हे या पाण्याला पुरेसं आपण मीठ घालणार आहोत. त्यामध्ये आता हे आपण वळलेले शेंगोळे सगळे सोडणार आहोत. आपण विविध आकार करून घेतलेत ते सगळे सोडणार आहोत. आत्ता ते खाली बसलेत जाऊन. थोड्या वेळानं जसं जसं ते पाणी उकळेल तसे तसे ते वरती येतील की वरती उकळून वर आले की आपली शेंगोळ्याची रेसिपी तयार आहे असं समजायचं आपण. हे सगळं आत्ता तळात जाऊन बसणार. चांगले शिजून वर येऊन जात. थोडं त्याला पीठही लावणार आहे. मग अजूनही व्हायचं आहे थोडं. आता वर यायला लागले पण अजून व्हायचं आहे. आता मी हे पाणी फार पातळ होऊ नये म्हणून मी त्याला थोडंसं आहे बघा त्यातलंच थोडं पीठ ठेवलं आहे ते आता मी त्याला लावणार आहे. त्यातलंच पाणी पण घेते म्हणजे वाढायला नको. हे मी पीठ कालवलेलं ओतणार आहे म्हणजे त्याला घट्टपणा येईल. आणि परत उकळवत ठेवणार आहे. झाकण ठेवून उकळत ठेवणार. 5 मिनटं उकळलं की आपले शेंगोळे तयार होतील. किती छान दिसत आहेत बघा. घट्ट पण होईल ते आणि चांगले शिजून वर येतील. खाण्यासाठी तयार आहेत. आता आपण ते मस्तपैकी डिशमध्ये काढूया, सर्व करूया. आपले शेंगोळे आता खाण्यासाठी तयार आहेत. त्याच्यावर आपण कोथिंबीर घालायची आणि सर्व करायचे. अशी ही आपली शेंगोळ्याची डिश खाण्यासाठी तयार आहे. तर ही मी कशी केली, कसली पिठं घेतली, काय काय केलं हे माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. आणि आता थंडीचा सीझन सुरू होतो. या थंडीच्या सीझनला नक्की करून बघा. आणि आवडलं तर माझी रेसिपी पहा. आवडलं तर मला कमेंट करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.